संजय गांधी निराधार योजनेचे पैसे तुमचे देखील थांबलेले आहेत का? मार्च महिन्याचा हप्ता कधी येणार? आणि आज सगळी खरी माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये देणार आहे की तुमचे पैसे कधी येणार, पैसे का थांबले आहेत आणि तुमच्या खात्यामध्ये नेमका हप्ता जमा कधी होणार, किती तारखेला होणार. महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना ह्या सर्व लाभार्थ्यांनी लक्ष द्या, कारण आजची ही अपडेट तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे आणि कदाचित तुमच्या थांबलेल्या हप्त्यांबाबतची सर्वात मोठी स्पष्ट माहिती आज इथे मिळणार आहे. गेल्या काही दिवसापासून दिव्यांग बांधव, विधवा, माता बहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि गंभीर आजाराने ग्रस्त असलेले अनेक लाभार्थी सतत एकच प्रश्न विचारत आहेत की आमच्या खात्यात 2 ते 3 महिने पैसे का जमा होत नाहीत. म्हणजे 2 ते 3 महिन्यापासून पैसे जमा झालेले नाहीत, पैसे का येत नाहीत, फेब्रुवारीचा हप्ता कुठे अडकला आणि मार्च महिन्याचे पैसे नक्की कधी मिळणार. तर या सर्व प्रश्नाची खात्रीशीर आणि विभागीय स्तरावरून मिळालेली माहिती आज आपण ह्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण अनेक प्रकरणामध्ये पडताळणी प्रक्रियेमुळे नावे तात्पुरती निष्क्रिय झाली आहेत आणि याची माहिती वेळेवर न मिळाल्यामुळे अनेक लाभार्थी संभ्रमात आहेत. पण घाबरायची गरज नाही, अजिबात गरज नाही घाबरायची, कारण योग्य वेळी योग्य पाऊल उचलल्यास तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. आणि सर्वात आनंदाची बातमी म्हणजे मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल अत्यंत सकारात्मक अपडेट समोर आलेले आहे. म्हणजे मार्च महिन्याचे जो पैसे येणार आहेत, मार्च महिन्याचा जो हप्ता आहे त्याच्याबद्दल एकदम सकारात्मक अपडेट आलेले आहे. म्हणजे चांगली अपडेट आहे, चांगली माहिती समोर आलेली आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण एक छोटीशी माहिती तुमचे थांबलेले पैसे पुन्हा सुरू करू शकते. तर चला मग संपूर्ण आणि स्पष्ट माहिती आपण जाणून घेऊया आपल्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून. व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका, आपल्या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. मित्रांनो, महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना ह्याच्या लाभार्थ्यांसाठी आजची ही अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची अपडेट आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण दिव्यांग व्यक्ती, विधवा, महिला, ज्येष्ठ नागरिक तसेच गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या सर्व लाभार्थ्यांसाठी मार्च महिन्याच्या हप्त्याबद्दल खात्रीशीर माहिती समोर आलेली आहे. आणि गेल्या काही दिवसापासून अनेक लाभार्थी सतत 2 प्रमुख प्रश्न विचारत होते की सर, आम्हाला फेब्रुवारी महिन्याचे पैसे अजून मिळाले नाहीत. आणि दुसरा प्रश्न असा की 2 ते 3 महिने झाले तरी आमच्या खात्यात एकही हप्ता जमा झाला नाही. म्हणजे मित्रांनो, काय शेतकऱ्यांना, काय लोकांना 2 ते 3 महिन्याचे सलग हप्ते आणखी खात्यात आलेले नाहीत. फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला नाही, त्याच्या जानेवारीचा हप्ता आला नाही. तर नेमके पैसे येणार कधी, का 3 हप्ते एकत्र येतील, हे देखील आपण पुढे जाऊन पाहणार आहोत. तर मित्रांनो, काही लोकांच्या खात्यामध्ये एकही हप्ता जमा झालेला नाही आणि आता आम्ही काय करावे असं त्यांचा प्रश्न आहे. तर याबाबत संबंधित विभागाशी सविस्तर चर्चा केल्यानंतर जी माहिती मिळाली आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. कारण ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात सलग 2 किंवा त्यापेक्षा जास्त महिन्यांपासून पैसे जमा झालेले नाहीत, अशा अनेक प्रकरणामध्ये पडताळणी प्रक्रिया म्हणजेच स्क्रुटिनी सुरू असल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात योजनेतून वगळण्यात आले आहे. म्हणजे मित्रांनो, ज्या लोकांना 2 ते 3 महिन्यापासून हप्ते आले नाहीत, म्हणजे कशामुळे आले नाहीत, तर काय झालं मित्रांनो की अनेक महिन्यापासून पैसे जमा झाले नाहीत, अशा अनेक प्रकरणामध्ये पडताळणी प्रक्रिया म्हणजे स्क्रुटिनी सुरू असल्यामुळे त्यांना तात्पुरत्या स्वरूपात योजनेतून वगळण्यात आलेले आहेत. म्हणजे तुम्हाला वगळण्यात आलेले आहे असं तुम्हाला ऐकू येत असेल, तुम्ही वाचू शकता की आपण स्क्रीनवरती जे दिसत आहे तुम्ही ते वाचू शकता. इथे काय लिहिलं मित्रांनो की तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात योजनेतून वगळण्यात आलेलं आहे. म्हणजे तात्पुरत्या स्वरूपात तुम्हाला कायमचं वगळण्यात नाही आलेलं, सध्या पडताळणी चालू आहे, त्यामुळे तुम्हाला तात्पुरत्या स्वरूपात वगळण्यात आलेलं आहे. आणि असं अनेक लोकांना पैसे नाहीत आले, तर ह्याचा अर्थ असा नाही की त्यांना पैसे येणार नाहीत. पैसे नक्की येतील मार्च महिन्यामध्ये. आणि ही प्रक्रिया पूर्णपणे तांत्रिक व प्रशासकीय कारणामुळे होते. बहुतेक वेळा कागदपत्रांची पूर्तता वेळेत न होणे, उत्पन्न प्रमाणपत्र, राहत्या पत्त्याचा पुरावा, आधार लिंकिंग आणि बँक खात्याची माहिती अपडेट नसणे किंवा तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा करूनही ती प्रणालीमध्ये योग्य प्रकारे नोंद न होणे, या कारणामुळे लाभार्थ्यांची नोंद तात्पुरती निष्क्रिय होते. म्हणजे मित्रांनो, तुमची नोंद तात्पुरती निष्क्रिय का झाले तुम्ही ऐकलं असेल, तर नीट ऐका की प्रशासकीय कारणामुळे बहुतेक वेळा काय होतं, तर कागदपत्रांची पूर्तता वेळेत होत नाही. उत्पन्न प्रमाणपत्र आणि तुम्ही जी राहत्या घराचा पुरावा आहे ना, ते देखील चेकिंग होतो. आणि आधार लिंक, बँक खात्याची अपडेट, तुम्ही ज्या त्यावेळी आधार लिंकिंग तुमच्या खात्याचं असणं गरजेचं आहे, बँक खात्याची अपडेटमध्ये असणं गरजेचं आहे. आता म्हणजे तुमचं बँक खातं ॲक्टिव्ह असणं गरजेचं आहे. आणि तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा करूनही ती प्रणालीमध्ये योग्य प्रकारे नोंद न होणे, या कारणामुळे आता ही तहसील कार्यालयामधलं जी बातमी आहे, तहसील कार्यालयात कागदपत्रे जमा करून ती प्रणालीमध्ये योग्य प्रकारे नोंद न होणे, ही शासकीय चुका आहेत, ही शेतकऱ्यांची चुका नाहीत. त्यामुळे हे अपडेट होत राहतं बरोबर. याच कारणामुळे लाभार्थ्यांची नोंद जी आहे तात्पुरती निष्क्रिय होते आणि त्यामुळे त्यांच्या खात्यात हप्ते जमा होणे थांबते. काही लाभार्थी असे सांगतात की त्यांना
सर्व कागदपत्रे त्यांनी वेळेत जमा केली, परंतु प्रत्यक्षात ऑनलाईन नोंद म्हणजे प्रत्यक्षात ऑनलाईन नोंद पूर्ण न झाल्यामुळे किंवा पडताळणी दरम्यान एखादी त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे नाव सक्रिय यादीतून बाजूला केले जाते आणि त्यांना याची माहितीही वेळेवर मिळत नाही. म्हणूनच जर तुम्हाला सलग 2 ते 3 हप्ते म्हणजे महिन्यापासून पैसे आले नसतील तर अजिबात वाट पाहू नका. संबंधित तहसील कार्यालयात किंवा महाई सेवा केंद्रात जाऊन नवीन अर्ज भरा. म्हणजे मित्रांनो, बातमीमध्ये काय सांगितलं आहे की जर तुम्हाला सलग 2 ते 3 महिन्याचे हप्ते जर आलेले नसतील तर तुम्ही वाट पाहू नका, डायरेक्ट तहसील कार्यालयात जाऊन चौकशी करा नाहीतर महाई सेवा केंद्रात जाऊन नवीन अर्ज भरा. मित्रांनो, कारण काय तर प्रत्यक्षात ऑनलाईन नोंद पूर्ण न झाल्यामुळे किंवा पडताळणी दरम्यान एखादी त्रुटी आढळल्यामुळे त्यांचे नाव सक्रिय यादीतून बाजूला केले जाते. म्हणजे तुम्ही लाभार्थी असून देखील तुमचं नाव हटवलं जातं आणि अशा लाभार्थ्यांना त्यांना याची काहीही माहिती वेळेवर मिळत नाही. म्हणूनच जर तुम्हाला सलग 2 किंवा 3 महिन्याचे पैसे आले नसतील तर अजिबात वाट पाहू नका, म्हणजे त्या पैशाची वाट पाहू नका. कारण हे काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे तहसील ऑफिसमध्ये. त्यामुळे तुम्ही संबंधित तहसील कार्यालयात जावा जर तुम्हाला पैसे आले नसतील तर, आणि महाई सेवा केंद्रात जाऊन नाहीतर महाई सेवा केंद्रात जाऊन तुम्ही नवीन अर्ज भरा. कारण मित्रांनो, तहसील कार्यालयात गेल्यावरती तुम्हाला तुमचे म्हणजे पैसे का अडकले आहेत हे तुम्हाला समजून येईल. आणि जर पैसे अडकले असतील, काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही सरळ महाई सेवा केंद्रात जाऊन नवीन अर्ज भरा, नवीन कागदपत्र देऊन अपडेटमधली कागदपत्र देऊन अपडेटमध्ये राहा आणि नवीन अर्ज भरा. आवश्यक ते सर्व कागदपत्रे पुन्हा एकदा व्यवस्थित तपासून जमा करा. तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा, बँक खाते सक्रिय आहे का ते खात्री करा आणि अर्ज भरताना मोबाईल नंबर योग्य दिलेला आहे का हे नक्की पहा. कारण अनेक वेळा छोट्या चुका मोठा अडथळा निर्माण करतात. मित्रांनो, मोबाईल नंबर महत्त्वाचा आहे. कारण मोबाईल नंबर योग्य असेल तर तुम्हाला पैसे, तुमच्या खात्यावरती आलेले पैसे किती जमा झालेत आणि किती तुम्ही पैसे खात्यातून काढलेत हे तुम्हाला मेसेज पडतो. त्यासाठी तुमचा बँक आधारशी लिंक असणं गरजेचं आहे. मोबाईल नंबर आणि सर्व माहिती जी आहे ना ती खात्रीशीर माहिती भरा. कारण कागदपत्रे पुन्हा एकदा व्यवस्थित तपासा. तुमचा आधार क्रमांक बँक खात्याशी लिंक आहे का ते तपासा, बँक खाते सक्रिय आहे का ते खात्री करा, अर्ज भरताना मोबाईल नंबर योग्य दिलेला आहे का हे नक्की पहा. कारण अनेक वेळा छोट्या चुका मोठा अडथळा निर्माण करतात. ज्या छोट्या चुका आहेत पण तुमच्या खात्यामध्ये पैसे यायला अडथळा निर्माण करू शकतात. आणि आपल्याला मतलब आहे पैशाशी, पैसे येत असतील तरच ह्या योजनेचा फायदा आहे. जर एक छोटी चूक, लहान चूक जर अडथळा निर्माण करत असताना पैसे खात्यात येत नसतील तर फायदा नाही योजनेचा. त्यामुळे असल्या चुका टाळा, असल्या चुका करू नका. मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे मार्च महिन्याचा हप्ता अंदाजे 5 आणि 6 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता आहे. म्हणजे मित्रांनो, आता मार्च महिन्याचा हप्ता जो आहे, मार्च महिन्याचा हप्ता तर ती किती तारखेला येईल तर 5 ते 6 तारखेला लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आलेली आहे ही बातमी. म्हणजेच ज्यांचे सर्व कागदपत्रे व्यवस्थित आहेत त्यांची आणि ज्यांची नोंद सक्रिय आहे अशा लाभार्थ्यांना मार्चचा हप्ता वेळेवर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि अनेकांच्या मनात जो प्रश्न होता की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पैसे मिळतील तर पैसे मिळतील का, तर त्याबाबत स्पष्ट माहिती अशी आहे की मार्च महिन्यापर्यंत लागणारा निधी आधीच मंजूर करण्यात आलेला आहे. त्यामुळे मार्चच्या हप्त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही आणि जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो पुढील आर्थिक वर्षासाठी लागू होईल. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याचा हप्ता नियोजनानुसार वितरित केला जाईल. तर मित्रांनो, म्हणजे नक्की बातमी काय आहे मित्रांनो, की तुम्हाला मार्च महिन्याचा हप्ता 5 ते 6 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे मार्च महिन्यामध्ये. आणि मित्रांनो, कागदपत्र जे आहेत ते व्यवस्थित आहेत का आणि त्यांची नोंद सक्रिय आहे का, ज्यांची नोंद सक्रिय आहे आणि ज्यांचे कागदपत्र व्यवस्थित आहे अशा लाभार्थ्यांनाच मार्चचा हप्ता वेळेवर मिळणार आहे. आणि मित्रांनो, हप्ता वेळेवर मिळण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि अनेकांच्या मनात जो प्रश्न होता की अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर पैसे मिळतील का, तर ह्याबद्दल काय आहे मित्रांनो, तर स्पष्ट माहिती अशी आहे की मार्च महिन्यापर्यंत लागणारा निधी आधीच मंजूर झाला आहे. म्हणजे मार्च महिन्याचा निधी आधीच मंजूर झालेला आहे, त्याचा आणि ह्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा काय संबंध नाही. त्यामुळे मार्चच्या हप्त्यासाठी कोणतीही अडचण येणार नाही ह्याची सरकारने पूर्णपणे काळजी घेतलेली आहे. आणि जो अर्थसंकल्प सादर होणार आहे तो पुढील आर्थिक वर्षासाठी लागू होईल. म्हणजे आता जो अर्थसंकल्प लागू होणार आहे तो पुढील वर्षासाठी लागू होणार आहे. पुढील आर्थिक वर्षासाठी वर्षातील मार्च महिन्याचा हप्ता म्हणजे पुढील वर्षासाठी लागू होणार आहे. आणि सध्या सुरू असलेल्या आर्थिक वर्षातील मार्च महिन्याचा हप्ता
नियोजनानुसार वितरित केला जाईल, म्हणून 5 आणि 6 तारखेला आपल्या बँक खात्याची नक्की पडताळणी करा. SMS तपासा, पासबुक एंट्री करा किंवा बँक ॲपद्वारे शिल्लक तपासा, शिल्लक रक्कम तपासा, रक्कम किती जमा झाली ते देखील तुम्ही पाहू शकता मोबाईलमध्ये. फेब्रुवारीचे पैसे तुम्हाला मिळाले असतील आणि फक्त मार्चचा हप्ता बाकी असेल तर काळजी करण्याची कारण नाही. कारण जर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आला आहे तर 100% तुमच्या खात्यामध्ये मार्च महिन्याचा देखील हप्ता येणार आहे. आणि जर तुमच्या खात्यामध्ये फेब्रुवारीचा हप्ता आला आहे तर ह्याचा अर्थ असा होतो की तुमच्या खात्यामध्ये जानेवारीचा देखील हप्ता आलेला आहे. तर मित्रांनो, काळजी करायची गरज नाही. तुम्हाला पैसे फेब्रुवारीचे मिळालेले आहेत, म्हणजे मार्चचा देखील हप्ता तुमच्या खात्यामध्ये आलेला आहे. मार्च हप्ता बाकी असेल तर काळजी करण्याची, मार्च हप्ता बाकी असेल म्हणजे मार्चचा हप्ता अजून तुम्हाला आलेला नसेल तर काळजी करण्याचे काही कारण नाही. परंतु जर सलग 2 ते 3 महिने पैसे मिळाले नसतील तर नवीन अर्ज भरणं अत्यंत आवश्यक आहे. कारण पडताळणी प्रक्रियेतून पुन्हा सक्रिय झाल्यानंतरच तुमचे पुढील हप्ते सुरू होतील. आणि लक्षात ठेवा, योग्य वेळी योग्य पाऊल उचलले तर तुमचा लाभ पुन्हा सुरू होऊ शकतो. ही माहिती प्रत्येक लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. म्हणून हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हप्ता वेळेवर माहिती अभावी थांबू नये. आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या शासकीय योजनांच्या अपडेट्स वेळेवर हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे प्रश्न कमेंट्समध्ये नक्की विचारा. धन्यवाद. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.